आपल्याला आहे ना फ्लावर शो मध्ये एक स्टॉल पाहायला मिळालं. इथे भोपळ्यापासून तयार केलेले लॅम्प शीट पाहायला मिळतात. एक युनिक प्रॉडक्ट आहे. तर चला काकांना विचारू त्यांच्याकडे काय काय मिळतंय. थोडी माहिती देता काही? नमस्कार, मी सचिन माळी सांगलीहून आलोय. ओके. आम्ही इथं भोपळ्यापासून तयार केलेले लॅम्पशेड्स तयार स्टॉल मांडलेला आहे. ओके. आम्ही इथे हे जे हे भोपळा आहे? हा भोपळा आहे पूर्णपणे. अरे अरे जबरदस्त. आणि हे वाळून तुम्ही हे करता? हा विलेला वाळवून आम्ही नंतर त्यावर कार्विंग करतो ओके. आणि लॅम्पशेड्स तयार करतो. वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या मिळतात? साईज मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये मिळते. ओके. आणि किती दिवस टिकतं म्हणजे हे बरीच वर्ष टिकतं. कमीत ओके. कमी 5-6 वर्ष तरी टिकायला अडचण येत. आणि लाईट लावल्यावरती कशी दिसते? लाईट लागला तर हे असं दिसेल पूर्ण. ओके. बघा लाईट, त्याला लाईट लावली की त्यांनी बघा हे भोपळा असं लॅम्प बघा हे अशी प्रॅक्टिकली भोपळा लॅम्प. तुम्ही कधी पाहिलाय का? मी पण स्वतः पहिल्यांदाच बघितलंय. त्यांच्याकडे वेगवेगळ्या शेपच्या भोपळा लॅम्प आहे. आणि हे जे आहे हे तुम्हाला टेबल लॅम्प वापरू शकता, कॉर्नर लॅम्प सुद्धा वापरू शकता किंवा हँगिंग सुद्धा करू शकता. असं ओके. ओके. कॅफे मध्ये वापरू शकता. त्या भोपळ्याच्या लॅम्प बरोबरच आम्ही असे हे वुडन ट्रे सुद्धा करतो. हे पूर्णपणे हँडीक्राफ्ट आहे. ओके. वुडन ट्रे केलेले आहेत. कोणतेही मशिनरी किंवा सीएनसी मशीन न वापरलेले आहेत. वेगवेगळ्या. हा जो ट्रे आहे हा सागवानापासून तयार केलेला आहे. ओके. हे अशा पद्धतीचे ट्रे आम्ही ओके. वेगवेगळे ट्रे, वेगवेगळे ट्रे आहेत, वेगवेगळ्या आकाराचे ट्रे आहेत. त्यात तुम्ही फ्रुट्स म्हणा किंवा ड्रायफ्रुट्स असे ठेवू शकता. बघा किती शेप मध्ये आहे त्यांचं. एक नंबर. त्याबरोबर असे स्कल्पचर सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत. ओके.